विश्वासाचा वारसा, प्रगतीचा नवा अध्याय या ब्रीदवाक्याला साजेसा ग्राहकाभिमुख उपक्रम राबवत दी जव्हार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या 7व्या शाखेचे तसेच एटीएम केंद्राचे उद्घाटन कासा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना सुरक्षित, आधुनिक आणि विश्वासार्ह बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही शाखा सुरू करण्यात आली आहे. जव्हार संस्थानचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे यांनी स्थापन केलेल्या या बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेश भगवान सांबरे यांच्या शुभ हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अळसुळे हे होते. यावेळी कासा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता कांबळे आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर किशन रत्नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक निलेश सांबरे, जव्हार नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेविका गीता चौधरी आणि जव्हार अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक धीरज निलेश सांबरे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद बाबूराव मुकणे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. ग्राहकांचा विश्वास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध बँकिंग सेवांमुळे बँकेने उल्लेखनीय प्रगती केली असून ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचा ग्रॉस एनपीए 4.22% आणि नेट एनपीए 0% असल्याची माहिती देत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांचा उल्लेखही त्यांनी केला. यानंतर संचालक प्रवीण राजाराम मुकणे यांनी ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संचालक मंडळाच्या प्रयत्नांची माहिती दिली. कासा ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरीश मुकणे यांनी मनोगत व्यक्त करत कासा शाखेमुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी, महिला बचत गट आणि युवकांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले. जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी सहकार क्षेत्राची ताकद अधोरेखित करत सर्वसामान्य नागरिकांना प्रथम मदतीचा हात सहकारी बँकांकडूनच मिळतो असे सांगितले. राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेतही सहकारी बँकांची होत असलेली प्रगती समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्घाटक निलेश भगवान सांबरे यांनी बँकेच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक करत संचालक मंडळाने एनपीए कमी करण्यासाठी प्रभावी काम केले असल्याचे सांगितले. वाढवण बंदरासारखे महत्त्वाचे प्रकल्प या परिसरात होत असल्याने नागरिकांनी आपली बचत सहकारी बँकांमध्ये ठेवून विकासात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. समारंभाध्यक्ष आनंदराव अळसुळे यांनी सहकार क्षेत्रातील 4 दशकांच्या अनुभवाचा उल्लेख करत सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. तरुणांना भाग भांडवल व कर्ज सुविधा देतानाच कर्ज वसुलीची शिस्तही पाळली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. ग्राहकांचा विश्वास ही सहकारी बँकांची खरी ताकद असल्याने त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक रियाज मणियार यांनी केले. या उद्घाटन सोहळ्यास बँकेचे संचालक मंडळ, सभासद, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, ग्राहक तसेच कासा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शाखेमुळे स्थानिक पातळीवर अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार असून परिसराच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा.